फायदे आणि नियम समजल्यावर गण्या आता जागा झाला होता. दुसऱ्याच दिवशी पिशवीभर कागदपत्र घेऊन तो पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आला आणि म्हणाला, सर हे घ्या माझं रेशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, लाईट बिल आणि आता भरा माझा रिटर्न. मी शांतपणे म्हटलं, गण्या ITR भरण्यासाठी रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो नाही लागत, तर तुझी आर्थिक कुंडली लागते, म्हणजे फायनान्शियल डॉक्युमेंट्स लागतात. नीट ऐक कोणते कागदपत्र लागतात. 1. पॅन कार्ड आणि आधार कार्ड जो एकमेकांशी लिंक असायला पाहिजे. 2. जर सॅलरी मिळत असेल तर फॉर्म 16. 3. वर्षभराचे सर्व बँक स्टेटमेंट, FD सर्टिफिकेट आणि इतर बचतीचा हिशोब. शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडचे कॅपिटल गेन स्टेटमेंट. जर इंट्राडे किंवा F&O ट्रेडिंग करत असाल तर त्याचा रिपोर्ट. कोणी जर होम लोन किंवा एज्युकेशन लोन घेतलं असेल तर इंटरेस्ट सर्टिफिकेट. जर वर्षभरामध्ये तुमचा फ्लॅट, जमीन, प्लॉट किंवा कोणती प्रॉपर्टीची खरेदी किंवा विक्री झाली असेल तर त्याचं सेल परचेस डीड. जर तुमचा बिझनेस असेल तर त्याचं सेल परचेसचे बिल, हिशोबाची वही, GST रिटर्न्स आणि जर एखाद्या पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर असाल तर तेथून मिळाला उत्पन्नाचा हिशोब. इतकंच नाही तर तुमचं ऍग्रिकल्चर इन्कम आणि इतर कोणतंही इन्कम असेल किंवा वर्षभरामध्ये कोणताही मोठा आर्थिक व्यवहार झाला असेल तर त्या संदर्भात संपूर्ण हिशोब तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये द्यावा लागतो. मी थोडं शांत होताच गण्या म्हणाला, बाप रे सर एवढं मोठं रामायण आहे हे. माझा एक मित्र तर म्हणे फक्त पॅन कार्ड दिलं आणि फॉर्म 16 दिलं का काम होऊन जातं. मी बोललो, हे बघ गण्या, डॉक्टरकडे गेल्यावर अगोदर तो वेगवेगळे रिपोर्ट्स आणायला लावतो आणि त्यांना वाचूनच मग व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते ना. आमचंही तसंच आहे. सर्व कागदपत्र तुझ्या फिनान्शियल हेल्थचेच रिपोर्ट आहेत ना. तू जितके कागदपत्र पूर्ण देशील तितकं तुझं काम मी ऍक्युरेसीने करेल. खरं सांगायला झालं तर कागदपत्र कमी दिले तर मी पण ITR रिटर्न भरू शकतो. उलट मला काम करायला कमी वेळ लागेल आणि फी तर तितकीच घेईल ना. मग अशी अर्धवट माहिती देऊन रिटर्न का भरायचं. मित्रांनो, ही यादी खूप मोठी आहे पण महत्वाची आहे बरं. जर तुम्हाला या सर्व कागदपत्रांची एक रेडी चेकलिस्ट हवी असेल तर माझ्या DM मध्ये ITR चेकलिस्ट असं लिहा. मी तुम्हाला ती संपूर्ण यादी पाठवून देईल आणि ही रील आत्ताच सेव्ह करा, म्हणजे तुमचा ITR भरताना तुम्हाला कागद शोधायला इकडे तिकडे फिरावं लागणार नाही.